500 चेंज नाही त्यांच्याकडे ना, ऑनलाईन आहे असा इश्यू झाला. सुट्टे ठेवावे लागतात. आणि आपल्या समोरच बघा तिथे इथून स्टार्ट होता तो फेअर. ह्या प्लेसवर मी आधी काम करायचो, आता नेम चेंज झाला आणि इंटिरियर पण मे बी. कशी वाटते प्लेस बाहेरून? आणि या स्टेप्सवर आधी मी खूप वेळा येऊन गेलो आणि सगळे कसे चढतात बघा. हे लास्ट टाइम पण हिने हेच घातलेलं ना. हेला अजून ॲड्रेस नाही माहिती आपल्याला जायचं कुठे. काय होतंय काय श्रेया? ती सकाळी साखर खाऊन आली ना. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण भेटणार आहोत श्रेया आणि साक्षीला परत, कारण की श्रेया बोलली आपल्याला की आज इथे फेअर आहे बँड्राला, तर तिथे आपण जाऊया आज. तर सकाळपासून तर पाऊसच पडत होता, तर मी बाहेर नाही आलो. तर आपण आता जाऊया आणि हे दोघींना भेटूया. दोघी पण आले आहेत, ढापणे एक आली आणि एक श्रेया. चष्मा विष्मा लावते. हे लास्ट टाइम पण हिने हेच घातलेलं ना, हेच कपडे होते ना. हे घातलेलं माहिती आहे का इथे डान्स करायला आलेली तेव्हा. गाईज आपण पोहोचला बँड्रा स्टेशनवर. आता नेक्स्ट प्लॅन काय श्रेया? आता आपण काटरला जाऊया खायला. भूक लागली बाई, पहिला खायचं, मग आधी पोटोबा मग विठोबा. हेला अजून ॲड्रेस नाही माहिती आपल्याला जायचं कुठे, फक्त इतकं माहिती आहे कार्टरला जायचं आहे. आता ही रील शोधते बघा. गाईज ऑटो भेटले आपल्याला. आपण डायरेक्ट आता चाललो आहे कार्टर रोडला. आणि मी तुम्हाला तिकडे माझा जिथे मी वर्क करायचो ना आधी, कामाला जायचो 2 वर्ष आधी, ते तुम्हाला प्लेस शो करतो. तेव्हा त्या प्लेसचं नाव होतं शुगर डॅडी, आणि आता ते चेंज झालं समथिंग, मला पण नाही माहिती. आपण बघूया तिथे आणि नंतर आपण जाऊ काहीतरी खायला. आणि श्रेया हसते बिकॉज काय झालं माहिती आहे, ऑटोच्या आता मी बाहेरून व्हिडिओ घेत होतो ना, तेव्हा ऑटो ड्रायव्हरला म्हटलं की हे दोघंच आहेत, ऑटो पुढे घेत होते. आणि नंतर मग ती हसायला लागली. आणि त्याच्या अगोदर पण मी पागल आहे कुठला चांगल्या माणसाला बोलते तू ऑटोवाला ना, भाई इधर जाणे काय बोलणार. पोरी लोकांना भूक लागते तर अशीच वाटते. काय होतंय काय श्रेया? ती सकाळी साखर खाऊन आली ना, हसायला सुटली. घरी जाऊन त्या साखरेचा पुडा फुटणार रडणार आहे वाटतंय मला. कुठले घेते हे कलर छान. गाय जाता ही फुलं घ्यायला थांबली बघा. आणि फुलांचं काय करणार रे तू? फोटोच काढायला. बापरे, गाय जाता हिने फ्लावर्स घेतले. 100 रुपीज फक्त फ्लावर्स घेण्यामध्ये हिने आता वेस्ट केले. त्या बिचाऱ्याकडून का नाही घेतले? अच्छा, त्या बंच ते स्मॉल आहे म्हणून. ह्याच्यात 20 फ्लावर्स आहेत ना. आज कोण नाही आहे ना मुलगा मला द्यायला, हर टाइम देतो ना कोण ना कोणतरी, मग स्वतःसाठी कंपनी करायला काय. आपण गाईज पोहोचलोय रिझवी कॉलेजच्या इथे. बट आता मी पहिले तुम्हाला शो करतो, मी जिथे आधी काम करायचं ना 2 वर्ष आधी, ते प्लेसवर जाऊया आपण. ह्या प्लेसवर मी आधी काम करायचो, आता नेम चेंज झाला आणि इंटिरियर पण मे बी. कशी वाटते प्लेस बाहेरून? काय साधारण. तर गाईज ही बघा, ही प्लेस आहे. तर ह्या प्लेसवरती मी आधी काम करायचो. आता याचं नाव चेंज झालं आहे, शेल्टर झालं आहे. आय थिंक कॉफी वगैरे आता इथे बनते. तर ही प्लेस आहे, इथे मी आधी वर्क करायचो. आणि काहीतरी अशी होती. आतमध्ये नको ना परत जायला आपण. चल मग मेन टास्क तर काय आता चालू होणार आहे, कारण की हिला माहिती नाही खायला एक्झॅक्ट कुठे जायचं आहे. कॉलेजच्या इथे आलो आम्ही, आता पुढचं आता आम्हाला फाइंड आउट करावं लागणार आहे. आपल्याला इथे जायचं होतं ईट्समध्ये, आणि हा बरोबर इथे रिझवी कॉलेजच्या बाहेरच होता. आपण आता डायरेक्ट ऑर्डर केलं आहे आणि आफ्टर हाफ एन आवर नंतर हे आलं आहे. बाय द वे काय काय ऑर्डर केलं आपण ते सांग. हे तर गार्लिक ब्रेड आहे, आणि एक थिक शेक. खाऊन वगैरे सगळं झालंय आणि खूप टाइम लागला तिथे डिलिव्हर व्हायला. आणि आमचा इतका टाइम तिथे रेस्टॉरंटमध्ये गेला त्या. आता पुन्हा अंधार झाला आणि आपल्याला जायचं होतं माउंट मॅरीला. ऑटोमधून उतरलो, इथे चेंजच नाही भेटत आहे, खूप लेट होतं. आता आम्हाला 500 चेंज नाही त्यांच्याकडे ना, ऑनलाईन आहे असा इश्यू झाला. सुट्टे ठेवावे लागतात. आणि आपल्या समोरच बघा तिथे इथून स्टार्ट होता तो फेअर. एंट्री केली आम्ही, बट इथे रश खूप जास्त आहे. आता आपण चाललोय माउंट मॅरीच्या इथे पाया पडायला. आफ्टर इतकं सारं आम्ही वॉक केल्यानंतर इथे आलोय आणि आता अजून स्टेप्स चढतो आम्ही. हे बघा, आणि या स्टेप्सवर आधी मी खूप वेळा येऊन गेलो. आणि सगळे कसे चढतात बघा, बिकॉज जास्त चढावं नाही लागत ना म्हणून. ह्याचा फ्लोच तसं आहे बघा, स्टेप्स असे क्रॉस बनलेत. आणि इथे कॅफे, स्टेप्स कॅफे. तर हा या स्टेप्समुळे ह्याला नाव दिलं स्टेप कॅफे. आपण पोहोचलो इथे चर्चच्या इथे एक्झॅक्ट, आणि आपल्या समोर आता चर्च आहे. तर तुम्ही हा सिनेमॅटिक एन्जॉय करा.
श्रेया ब्लॅसिंग घेते. आतमध्ये इतकी गर्दी होती ना की मी तुम्हाला जेवढं आहे तेवढं शो करू शकलो, कारण की त्यानंतर सगळ्यांना बाहेर पाठवत होते. पाठीमध्ये आपला खूप रश होता ना त्यामुळे. आणि आता आम्ही आलो इथून एक्झिट करून. आणि आपल्या समोर बघा काय माउंट मॅरी. तर आपण इथे आता जाणार आहोत. गाईस तर आता आपण इथे पण व्हिजिट केला आणि आता खूप सारे आम्ही पिक्चर्स काढत होतो आणि आता सगळं डन झालं आहे. श्रेया सगळ्यात जास्त एस्थेटिक फोटोज पाहिजे. एस्थेटिक ते मला पोस्टवरती दिसेल तुम्हाला थोडेफार. हां अरे हसते का त्यात. साक्षी तुला कसं वाटलं? ओके ओके वाटलं, कारण की साक्षीला भाई आपला टेम्पल्स आवडतात, मंदिर आवडतं तिला. But guys, we are Indian, so obviously we should follow every culture, right? नाही, हिंदू मराठा काही असं काय कास्टिझम नाही करायचं, कधीच नाही करायचं. एकच पक्ष, ओरी. राष्ट्रवाद लक्ष. श्रेया पुढे बसते. Uncomfortable. कसं वाटतं तुला आता जरा? Shut up bro, I'm so hungry. भाई लय ट्रॅफिक आहे गाईज बाहेर, कारण की इथून राईड घेतलं ना तर इतकं ट्रॅफिक आहे की आम्हाला इथून पुढे यावं लागलं गॅलेक्सीच्या इथे. आणि आता आपण डायरेक्ट निघतोय घरी इथे, कारण की इथून आता आम्ही जाणार आधी दादर स्टेशनला. त्यानंतर हे लोक तिथून उतरणार आणि नंतर ट्रेन करून हे लोक निघणार आहेत. ही भांडुपला जाणार, ही विक्रोली. काय मी ह्यांनाच विक्रोलीसाठी कन्वे करणार आहे. भाई तू घाबरा. हिने काय केलं माहितीये गाईस की ही बोलली की इथे बुक करते पहिला, कुर्ल्याला जायचंय, कुठे जायचं स्टेशनला. आफ्टर दॅट हिने 4 ते 5 कॅब हेच झाली जे कॅन्सल झाले. अरे मग त्याच्यामुळे डे झाला. हो. साक्षी किती वाजलेले आधी? 8:30 वाजलेले ना, आता किती वाजले? ऑलमोस्ट 10. इतका टाइम आपला यातच नाही गेला. चल चला मग तुमचा प्लॅटफॉर्म आलाय. काय हा काकींना देतोय. चल बाय 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 साक्षी. मित्रांनो तर मी घरी आलोय आणि आम्ही तिथे ट्राय करणार होतो की बाकी सगळं इथे व्हिजिट करायला फेअरमध्ये, आकाश पाळणं वगैरे काय काय असतं ते. बट इतका तिथे रश होता, आम्ही लावून गर्दी बघून बोललो भाई नको जायला, कारण की एक तर ऑलरेडी लेट येतं, श्रेयाला पण लवकर घरी जायचं असतं ना, त्यामुळे असा इश्यू झाला. नाहीतर आपण गेलो असतो. नेक्स्ट टाइम आपण ट्राय करू लवकर पोहोचू तर. आणि आज ट्रॅफिक पण तिथे खूप जास्त होता. आणि तुम्हाला तिथे व्हिजिट करायचं ना मित्रांनो, तर उद्या एक लास्ट तारीख आहे. म्हणजे तुम्ही हा ब्लॉग ज्या दिवशी बघतायत ना, म्हणजे उद्या, तर हा ब्लॉग जेव्हा अपलोड होईल त्याच दिवशी तुम्ही जावा, कारण की तो लास्ट दिवस आहे या फेअरचा. तर तुम्ही पण तिथे एन्जॉय करू शकतात काहीतरी फ्रेंड्स वगैरे सोबत जाऊन. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आता मी एडिटिंग करायला घेतो आणि ब्लॉग एंड करायला घेतो. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ही ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटा पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.